पर्सेंटेजमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघूया आज. पर्सेंटेज काय असतं, ठीक आहे. पर्सेंटेज काय असतं ते बघितलं आपण. आता पर्सेंटेजवरचे जरा नवीन व्हरायटी बघूया आपण. क्वेश्चनमध्ये असं दिलं आहे तुम्हाला, एज इन्कम ₹1000, फर्स्ट इन्क्रीज बाय 25%. ओके, फर्स्ट नका घेऊ ते. एज इन्कम ₹1000 इन्क्रीज बाय 25%. फाइंड इज न्यू इन्कम. नवीन इन्कम फाइंड करायची. याची इन्कम किती आहे? 1000 आणि विचारलं 25% इन्क्रीज झाले. याला कसं करू आपण? 25% इन्क्रीज झाले, पहिले तर 100 खाली येईलच. 25% इन्क्रीज म्हणजे काय होईल? 100 मध्ये 25 ऍड होतील, तर ते किती होईल? 125. 25% ऍड करायचं म्हणजे काय करू आपण? 125 भागिले 100. 25% कमी म्हणजे काय येते? 75/100. 15% कमी म्हणजे 85/100. ओके, तर 1000चं 25% काढायचं आपल्याला. 125 ना, 2 0 2 0 कॅन्सल. तुमचा आन्सर होईल 1250. आणि समजा आपल्याला पुढे बोलले त्याने, एज इन्कम ₹1000, फर्स्ट increase by 25% and again increase by, ठीक है तुम्हें, and again increase by 20%. आणि find is new income. तर पहिले 25% इन्क्रीज झालं, ही आली. परत ही 20% इन्क्रीज होते, म्हणजे याचं काय येईल? 120/100. किंवा अजूनही आपण हा नवीन क्वेश्चनला अजून एका पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आपण. याला बघा जरा, इथे लक्ष द्या. क्वेश्चन मध्ये दिलं आपल्याला 1000 इन्कम आहे त्याची. पहिले 25% इन्क्रीज झाली, म्हणजे ते किती झाली? 125/100. ही आली त्याची पहिली इन्क्रीज झालेली इन्कम, बरोबर. आणि काय बोललंय की परत ती इन्कम इन्क्रीज झाली 20%, म्हणजे याचंच काय येईल परत? 120/100. जर तुम्ही कॅल्क्युलेट करणार तर परत तुमचा आन्सर काय येईल? जे आपला आन्सर आलेलं 1250 गुणिले, तुम्हाला करून दाखवतो मी सर. जर त्याला आपण सॉल्व करू, ते 2 0 2 0 कॅन्सल होत. 1 0 इथे कॅन्सल आणि 1 0 इथे कॅन्सल. ओके, 125 गुणिले 12 तुमचे आन्सर. 125 गुणिले 12 कसं करायचं? 12 पंचे 60, 6 केली. 12चा स्क्वेअर 12 गुणिले 12 करेल मी, ते डायरेक्ट 144. 144 प्लस 6 150 येईल तुमचा आन्सर. परत त्याच्यात अजून एक टाईप घेऊ आपण. फर्स्ट इन्क्रीज बाय by 12.2% and then increase by 20%. Okay, तर आता याला कसं सॉल्व्ह करायचं? क्वेश्चन दिलाय तुम्हाला, ए ची इन्कम ₹560, पहिले इन्क्रीज झाली 12.5% आणि नंतर परत इन्क्रीज झाली 20%, बरोबर. ए ची इन्कम किती? 560. 560 ए ची इन्कम आहे.
पहिली इन्क्रीज झाली 12.5%. आता बघा मी आधी 12.5ला सॉल्व्ह करून घेतो. 12 असं आहे ना. याला सॉल्व्ह कसं करायचं? 12 2 24 आणि 25 भागीला 2 आणि या पर्सेंटेजचा सिम्बॉल कॅन्सल करण्यासाठी 25 चौक 100. आन्सर तुमचा 1/8. बरोबर. याने तुमची पहिली इन्क्रीज झालेली इन्कम. बघा आता इथे इन्क्रीज झालेली नाही येणार. ही फक्त किती येईल? 12.5%. इन्क्रीज झाल्यावर किती येईल ती? 9/8 किंवा 12.5 ने इन्क्रीज होते म्हणजे ते किती येईल? 100 प्लस 12.5 म्हणजे ते किती येईल? 112. 1/2. बघा तेही सॉल्व्ह करून दाखवतो मी तुम्हाला. 12.5 100 मध्ये ऍड केल्यावर किती येईल नवीन इन्कम? 112 1/2. ओके. हे डिवाइड बाय 100 फ्रॅक्शन पर्सेंटेजचा काढलं मी समोर. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला वरीचं. हे कसं सॉल्व्ह आहे? 24 2 प्लस 1 भागीला 100. हे किती येईल? 225 भागीला 100. 25 नाम 25 असेल. 25 चौक 100 आणि हा खालचा 2 इथे राहिलेला 2 इथे. हे किती येईल? 9/8. 9/8. बरोबर. तर आता ही काय झाली? त्याची नवीन इन्क्रीज झालेली इन्कम. बरोबर. फर्स्ट टाइम मला इन्क्रीज केल्यावर आणि विचारलं परत काय बोललेलं आहे तो अगेन इन्क्रीज बाय 20%. परत किती इन्क्रीज झाले? 20%. 20% म्हणजे किती? 20 डिवाइड बाय 100. 20% इन्क्रीज झालं म्हणजे किती येईल ते? 100 प्लस 20 120. तर हे तुमचं येईल आन्सर सॉल्व्ह केल्यावर. पहिला मी सॉल्व्ह करतो. 8 7 56 70. नवीनसाठी 63 630 इंटू 120 डिवाइड बाय 100. 2 कॅन्सल झालं. 12 गुणिले 63 12 36 12 48 3 51. हे आलं तुमचं. 12 36 6 3 62 72 आणि 3 75 756. ओके. हे तुमचा आन्सर. अशातलाच एक क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे. द पॉप्युलेशन ऑफ टाउन इज 20,000 and is first increased by 20%. ओके. पहिल्या वर्षी ती and is first increased by 20% in first year and 25% in second year and 25% in second year. Find the population after second year. ओके. एका गावाची लोकसंख्या आहे ती आहे 20,000. पहिल्या वर्षी ती 20% इन्क्रीज होते आणि दुसऱ्या वर्षी 25% इन्क्रीज होते. तो क्वेश्चन मध्ये विचारलं आपल्याला की 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती. बरोबर. तर आपण या क्वेश्चनला या पद्धतीने सॉल्व्ह करू. आपल्याला दिले किती पॉप्युलेशन? 20,000. पहिले ती कितीने इन्क्रीज झाली? 20%. 20% इन्क्रीज झालं म्हणजे किती येते? 120 भागीला. आणि पुढे बोललंय बघा ही पहिल्या वर्षाची पॉप्युलेशन आहे. पहिल्या वर्षी इन्क्रीज झालेली पॉप्युलेशन. हीच पॉप्युलेशन दुसऱ्या वर्षी कितीने इन्क्रीज होते? 25%. म्हणजे किती होईल? 125 भागीला 2 वर्षानंतर इन्क्रीज झाल्यावर जे आन्सर येईल तुमचं ती नवीन पॉप्युलेशन येईल. बरोबर. मी कॅल्क्युलेट करतो याला. ठीक आहे. 20 50
तर नेक्स्ट क्वेश्चन मी व्हॅल्यू चेंज केल्या फक्त त्याच्यात. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, द पॉप्युलेशन ऑफ टाउन इज 18,000 इज फर्स्ट population of town is 18,000, increased by 60% in first year and 75% in second year. Find the population after second year. Okay. तर एका गावाची लोकसंख्या किती आहे? 18,000. ही पहिल्या वर्षी 60% इन्क्रीज झाले, म्हणजे 160/100 झाली पहिल्या वर्षी इन्क्रीज झाल्यावरची पॉप्युलेशन. बरोबर. आणि परत हीच पॉप्युलेशन 75% ने इन्क्रीज झाली दुसऱ्या वर्षी, म्हणजे हे किती आहे? 175/100. आणि जे फायनल आन्सर येईल तुमचं की 2 वर्षानंतर इन्क्रीज झालेले पॉप्युलेशन. बरोबर. तर मी हे 0 इथे कट नाही करत, कारण की ही व्हॅल्यू मोठी होऊन जाईल मग मला मल्टिप्लाय करायला. मी काय करतो, यांना डिवाइड करतो. बघा 25 चौक 100 आणि हे किती आहे? 25 7 150, 25 7 175. तर ते 25 चौक 100 आणि सॉरी 20 ने झाले याला डिवाइड. 20 5 100, 20 8. बघा सोपी मेथड आहे. ठीक आहे, दुसरं काय नाही ना. आता सोपं कसं होईल कॅल्क्युलेशन इथे, हे मोठे नंबर होते तर काय झालं, यांना मी छोटा केला. आता बघा 5 चौक 20 आणि म्हणजे किती झाले 20, एक कट होऊन जाईल, मल्टिप्लाय केलं मी. ठीक आहे, 0 0 कॅन्सल आणि किती आलं 9. इथे किती उरलं 900 उरला. आता बघा कॅल्क्युलेशन करायला सोपं पडलं मला. 8 7 56, 56 गुणिला 9 आणि 2 0 900. तर आलं तुमचं आन्सर 0 0 9 54, 9 5 45 आणि 5. हे आलं तुमचं आन्सर. नेक्स्ट बघू आपण याच्यात. पुढचा प्रश्न असा आहे, आवर सॅलरी इज, आवरची सॅलरी 25% जास्त आहे एस पेक्षा. आवर सॅलरी इज 25% मोर दॅन एस सॅलरी. हाऊ मच पर्सेंट एज सॅलरी इज लेस दॅन आवर सॅलरी. ओके, आपण बघूया याला. आवर सॅलरी इज 25% मोर दॅन एस सॅलरी, म्हणजे जर एसची सॅलरी 100 असेल तर आरची 25% जास्त एस पेक्षा, म्हणजे ते किती 125. पुढे विचारलंय एस सॅलरी इज हाऊ मच पर्सेंट एस सॅलरी इज लेस दॅन आर सॅलरी. ओके, आता कंपॅरिझन कोणाचं विचारलंय, एसचं विचारलंय, पण कोणाच्या रूपात, आरच्या रूपात. म्हणजे खाली कोणाची व्हॅल्यू येईल 125, आरची व्हॅल्यू येईल आणि किती कमी आहे 25 ने. इथे काय गिवन काय आपल्याला 25 जास्त आहे कोणाच्या रूपात, एसच्या रूपात. बघा इथे एसची किती आहे 100, आरची किती आहे 125. तर गिवन मध्ये आपल्याला दिलं होतं एसचं कंपॅरिझन आणि आन्सर मध्ये विचारलं होतं ना आरचं कंपॅरिझन. 25/125 इंटू 100. बघा मी परत सांगतो तुम्हाला. आर सॅलरी इज 25% मोर दॅन एस सॅलरी. बरोबर, एसची 100 असेल तर 25% मोर, आरची किती 125. आणि पुढे विचारलंय हाऊ मच पर्सेंट एस सॅलरी इज लेस दॅन आर सॅलरी. एसची सॅलरी कितीने कमी आहे 25 ने. कोणाच्या रूपात, आरच्या रूपात. आरची किती 125 गुणिला 100. 25 चौक 100, 25 5 125, 5 गुणे 10. आन्सर किती आलं तुमचं, किती टक्क्याने कमी आहे 20%.